हॅलो हाय नमस्कार, मी नंदिनी तुमचं माझ्या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आहे रंगपंचमी धूळ. तुम्हा सर्वांना रंगपंचमीच्या खूप साऱ्या रंगीबिरंगी शुभेच्छा. तर बघा इथं स्वराचा आणि त्याच्या बाबाचं चालले कलर खेळणं, कारण तिकडे कलर लावायला आली होती पण तिला लावताच येत नव्हता, त्याच्यामुळे एक बोट बुडत होती, लावत होती. तर बघा कशी लावते चुटकी छोटूशी. तर व्हिडिओ छान आहे, मजेशीर आहे, पुढे बघण्यासारखा आहे. तर नक्की व्हिडिओवर कनेक्ट राहा आणि स्किप न करता पहा. तर आम्ही रंगपंचमी खेळली आणि फुल फॅमिली मिळून आम्ही सर्वजण आणि मस्त असं एन्जॉय केले. थोडासा धकाधकीच्या जीवनातून थोडासा वेळ काढून आम्ही एकमेकांसोबत घालवला आहे. मस्त मजा केली, एन्जॉय केले. काय आहे काय नाही ते पुढे तुम्ही नक्की बघा. हे घे सोडा, अजून कोणाला लाव तू धर. मग जुने कपडे घालणे याचे राहतात. जा मम्मीला दुसरे कपडे घाल म्हणा जा. आई 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 हिंगे सुरू ये घे, तू ये घे हातावर ते पिचकार ठेव खाली इकडे. तू धर के हातात कलर द्या आलो तुला. कलर घे हात धर असं धर दोघच खेळायला काय रे तुम्ही भाऊ. नाही पिचकार घ्यायची नाही त्याची. कुणाचं काय तर कुणाचं काय, कुणी चिकू पाडते, कुणी वेचते, काय चाललंय बघा. शेताकडे आले की सर्वांचं एकीकडे चाललंय चिकू पाडण्याचं काम. आणि बघा झाडावर गेलाय भाऊ आणि चिकू पाडतोय. तर बघा दिसतोय का तो, तर दिसतच नाही, जाऊ द्या. आणि इकडं बघा ह्यांचं चाललंय मस्त असं कटाई करायचं काम, कारण भाजीपाला कटाई करतायत, स्वयंपाकाचा करायचा आहे ना. त्याच्यामुळे कुणी टमाटो कापतोय, कुणी कांदा कापतोय, कुणी काय कापतोय. इथं भाऊ कापतोय कांदा आणि त्याच्या डोळ्यात आले पाणी. त्याच्यामुळं म्हणतो मला दाखवू नको, नंतर दाखव. तर बघा कसा बारीक छान पद्धतीनं असा कांदा कापतोय. आम्हाला सर्वांना असं स्वयंपाकाची प्रॅक्टिस आहे बघा, किती मस्त कापतोय. अरे काय झालं पिल्लू, गाणं म्हण दाखव तुला जे येते ते म्हण दाजीला गाणं कोणतं आहे ना म्हणा, तुम्ही म्हणा. कोणतं गाणं म्हणतात? राणी तुझं गाव मनकी एकदाचे लय भारी आहे. आरूची झाली वाटते पारी. हे घरी जाऊन आंघोळ केलो अक्का, म्हणलं काचकुरी रंग लावला होता पोरेनं, लय भिजिलं होतं. यालो म्हणला. कोणाला फोन केली? किती वेळ लागेल मला? का अद्रक लसूणची पेस्टच ना, दुसरं काही म्हणलं. मी म्हणलो धाई. हा बरोबर घेऊन येतो म्हणून. त्या पोत्यातली पकड घ्या, हात लांब करून प्लीज पप्पा. तर इथं जेवणामध्ये सिंपल असा मेनू आहे. मस्त भजी बनवली, पापड बनवली, आलू बिर्याणी बनवली, छान पद्धतीने स्वयंपाक बनवला. आणि हे स्वयंपाक माझ्या भावाने बनवलेला. आम्हाला महिलांना आज सुट्टी होती, तर मी दाखवेन त्याला पुढे. त्याला मी म्हटलं बोल व्हिडिओमध्ये, तर तो बोलला नाही. चला ठीक आहे, कारण कुणी कम्फर्टेबल नव्हतं तेवढं बोलाय व्हिडिओमध्ये, त्याच्यामुळे मी बरेच जणांना फोर्स पण नाही केला. मी म्हटलं चला त्यांच्या एन्जॉयमेंटवर पाणी नको पसरायला, कारण नको ना, जे आहे ते चांगलं आहे. बोलतील हळूहळू, कारण त्यांनाही सवय नाही, पण नक्कीच बोलतील ते. आपले व्हिडिओ जसे ग्रो होतील हे होतील तसे ते बोलतील हळूहळू. मीही त्यांना बोलवण्याचा नक्कीच प्रयत्न करीन. आता तर सुरुवात आहे, हळूहळू ते नक्की आपल्यासोबत जॉईन होतील. तर बघा इथं वाढतो एक भाऊ, सर्वजण जेवतात. वहिनी आता आज तो म्हणतोय की तुम्ही आज फक्त आयतं खायचं, कुणीही कशालाही हात लावायचा नाही. तर बघा इथं पारतूचं चाले पापड खाणं. आणि हा येलो कलरचा शर्टवाला आहे तो भाऊ माझा, तो लग्नाची ऑर्डर घेतो, छोट्या मोठ्या कार्यक्रमाचे बरेचशा ऑर्डर घेतो. तो पूर्ण स्वयंपाक बनवतो, कुठलाही असो कशाचाही असो, अप्रतिम असा स्वयंपाक बनवतो. काय
दिवस मळण्याच्या आधी एकदा खायचं. त्याच्या हाताला चव आहे, मस्त बनवतो तो, त्याला बनवता येते सगळं. आपण आमच्या घरातला कुठलाही कार्यक्रम असो काही असो सगळी कॉन्ट्रॅक्टची जिम्मेदारी त्याच्याकडेच असते स्वयंपाकाची, तोच बनवत असतो. तर करून करून थकलाय बिचारा, आता शेवटी त्याला बोल बोल म्हणलं तर बोलत नव्हता. वैभू दादाची व्हिडिओ बारी बघ, यंदा कर्तव्य आहे आपलं, भेटली तर भेटली एखादी. पुढल्या वर्षी आपलं फिक्स होऊ द्या. हा हा आता सांग युट्यूबवर टाका फक्त. हो सांग की आता झूम करतो. हे बघ हा आता सांग एकदाच, नको थांब, इकडे लय महत्वाचा पार्ट चालू आहे आमचा. शेअर हा इकडे घ्या आमची कमेंट कोण करा. मुलगी हवी आम्हाला, यंदा कर्तव्य आहे आमचं, यंदा कर्तव्य आहे. करायचं की बाबा. बघू पुढचं पुढे काय म्हणते तिनं. होय तुझं काय बापू, तुझं काय वे तिनं काय म्हणते. होय होय तिच्या मनावर. आमचा आचारी कदरला बा. आचारी कदरला, आचार्याचं दाखवायचं गरज नाही, आचार्याचं ठरलंय काय घेणं नाही देणं नाही. हा चला तर मग मी व्हिडिओचा इथेच एंड करते. कसा वाटलाय नक्की सांगा आणि आवडला तर लाईक करा.